ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। तर अखेर आता सायलीने स्वतःच्या मनातील प्रेम व्यक्त न करता ते डायरीमध्ये लिहून ठेवलेलं असतं आणि ऐनवेळी तीच डायरी आता अर्जुनच्या हाती पडणार असते व सायली आपल्या प्रेमात पडले ही गोष्ट अर्जुनला समजणार असते। नियती अखेर आता अर्जुन आणि सायलीला एकत्र आणणार असते। तर दुसरीकडे आता कुसुमताईच्या तोंडून सायली अर्जुनच्या प्रेमात पडली आहे ही गोष्ट ऐनवेळी चैतन्याला समजणार असते। एकाच वेळी दोन अशा छान घटना घडणार असतात की ज्यामुळे सायली आणि अर्जुन आता एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करत एकत्र येणार असतात व त्यानंतर अर्जुन सायलीच्या गोड प्रेम कहाणीला सुरुवात होणार आहे। तर आता ऐनवेळी सायलीने ज्यामध्ये त्या डायरीमध्ये प्रेम व्यक्त केलेलं असतं ती डायरी अर्जुनच्या हाती कशी काय पडणार व कुसुमताई आणि चैतन्याची भेट होऊन कुसुमताईकडून चैतन्याला खूप मोठी बातमी मिळणार असते की सायली ऑलरेडी अर्जुनच्या प्रेमात पडली आहे। तर चैतन्य आणि कुसुमताई हे दोघे मिळून आता अर्जुन सायलीला एकत्र कसे आणणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इकडे आता अर्जुनच्या प्रेमामध्ये सायली ठार वेडी झालेली असते आणि त्यानंतर सायलीला ते प्रेम अर्जुनसमोर व्यक्तसुद्धा करायचं असतं, परंतु सायलीला एक गोष्टची अशी असते की ज्याची भीती वाटत असते की अर्जुनला प्रेम आणि लग्न या दोन्ही गोष्टी त्याच्या आयुष्यात नको असतात आणि त्याच कारणासाठी आता सायली प्रेम व्यक्त करण्यासाठी घाबरत असते। तर दुसरीकडे अर्जुनसुद्धा प्रेम व्यक्त करण्यासाठी घाबरत असतो कारण कॉन्ट्रॅक्टमधला एक क्लॉज अर्जुन सायलीच्या प्रेमाला अडवा येत असतो। परंतु इकडे आता सायलीने तिच्या मनातील प्रेम जे अर्जुन समोर व्यक्त न करता डायरीमध्ये लिहून ठेवलेलं असतं। सायलीला खरं तर ते अर्जुन समोरच त्याच्या नजरेला नजर देऊन ते प्रेम व्यक्त करायचं असतं, परंतु जेव्हा सायलीने अर्जुनला फोन केलेला असतो तेव्हा अर्जुन खूप भडकलेला असतो आणि सायलीशी नीट बोलतही नसतो कारण अर्जुनला भीती वाटत असते जर सायलीला आपल्या मनातील प्रेम समजलं आणि ही गोष्ट सायलीला नाही आवडली तर सायली आपल्याला सोडून जाऊ शकते आणि त्याचमुळे अर्जुन मुद्दाम मनावरती दगड ठेवून सायलीशी वाईट वागायला लागतो। अर्जुनचं हे बदललेलं वागणं सायलीच्या खूप जिव्हारी लागलेलं असतं आणि सायलीला खूप वाईटही वाटत असतं। तर दुसऱ्याच दिवशी आता अर्जुन सायलीशी काही बोलत नसतो आणि जरी बोलायला लागला तरी मुद्दाम तो वाईटच बोलत असतो। तेव्हा सायली खूप हर्ट झालेली असते। तर त्याचनंतर कुसुमताई सायलीला भेटण्यासाठी आलेली असते तेव्हा सायली अर्जुनच्या विचारांमध्येच गुंतलेली असते। तर कुसुमताईला सायली रडतच म्हणायला लागते की मला माहीत नाही कुसुमताई, परंतु माझ्या मनाच्याही नकळत मी अर्जुन सरांच्या प्रेमात पडले, परंतु त्यांच्या मनात माझ्याविषयीची कोणतीही भावना नाही। मी उगाचच वेड्यासारखा विचार केला आणि जी गोष्ट करायला नको होती तीच माझ्याकडून घडली आहे। सायली खूप रडत असते तेव्हा कुसुमताई सायलीला शांत करतात। तर इकडे सुद्धा अर्जुन खूप हर्ट झालेला असतो आणि अर्जुनला सायलीसमोर सायलीचं ते प्रेम व्यक्त करायचं असतं, परंतु अर्जुनला तो सकाळचा प्रसंग आठवतो की अर्जुन सायलीशी साधं नीट वागलेला आणि बोललेलाही नसतो आणि त्याचमुळे अर्जुन खूप हर्टही झालेला असतो। तर त्याचनंतर अर्जुन सायलीचा फोटो काढून सायलीच्या फोटोशी गप्पा मारत म्हणायला लागतो की खरं तर मला तुम्हाला बायको म्हणून आयुष्यभर मिरवायचं होतं, परंतु ही गोष्ट मी कधीच नाही करू शकणार मिसेस सायली। आणि त्यानंतर सायलीचा मोबाईलमधील तो फोटो आपल्या उराशी बाळगून अर्जुन खूप ढसाढसा रडत असतो। तर इकडे कुसुमताईला सायलीबाबत खूप वाईट वाटत असतं आणि त्यानंतर कुसुमताई चिडलेली असते। खरं तर कुसुमताईला आता स्वतःहून अर्जुनला ही गोष्ट सांगायची असते आणि त्याचसाठी कुसुमताई अर्जुनकडे निघालेली असते। इतक्यातच अर्जुनच्या ऑफिसमध्ये तिथे कुसुमताई आणि चैतन्याची भेट होते तेव्हा चैतन्याला बघून कुसुमताईंना खूप राग आलेला असतो, परंतु चैतन्य कुसुमताईंची समजूत काढत म्हणायला लागतो की अर्जुन आणि माझ्यामध्ये जे काही वाद होते ते मिटले आहेत कुसुमताई, आम्ही पूर्वीसारखे बेस्ट फ्रेंड झालो आहोत। तेव्हा तुमच्या मनात माझ्याविषयी जो काही राग असेल ना प्लीज तो आत्ता घालवा आणि तुम्ही अर्जुनला भेटायला कशासाठी आला होतात। तेव्हा आता कुसुमताई चिडलेली असते आणि म्हणायला लागते की हा अर्जुन सुभेदार स्वतःला कोण समजतो, तो सायलीशी इतका वाईट कसा काय वागू शकतो, कॉन्ट्रॅक्टमध्ये काही लिहिलं आहे हे त्याच्या डोक्यात नाही आहे वाटतं। तेव्हा आता चिडलेल्या कुसुमताईला चैतन्य म्हणतो की नक्की काय झालं आहे हे एकदा तुम्ही मला सांगचाल का, म्हणजे
मला काही सांगितलं तर कळेल ना, मी अर्जुनला समजावू शकतो. तेव्हा आता कुसुमताई म्हणते की तू काय समजावणार आहेस त्याला? सायली काय त्या अर्जुन सुभेदारला खेळणं वाटते का? जेव्हा जसं पाहिजे तसं तो तिला वागवतो, त्यानंतर वाटेल तसं वाईट बोलतो, वाटेल तेव्हा तिच्यावरती ओरडतो, रागावतो. हे जे काही त्याचं थेरं चालले आहेत ना, ती मला बंद करायची आहेत. तेव्हा आता चैतन्य कुसुमताईला शांत राहण्यासाठी सांगतो आणि विचारतो की नक्की काय झालं आहे ते मला प्लीज सांगा. तेव्हा आता कुसुमताई म्हणते की मी सायलीकडे खरं तर तिला भेटायला गेले होते आणि जेव्हा मी गेले होते तेव्हा पाहिलं तर सायली खूप रडत होती. तर मी तिला विचारलं की काय झालं आहे. तेव्हा सायली म्हणाली की अर्जुन तिच्याशी खूप वाईट वागतोय. तुला माहिती आहे का चैतन्य, खरं तर सायली त्या दिवशी खूप खुश होती, अगदी मनापासून खुश होती आणि सायलीने मला ही गोष्ट सांगितली की ती त्या अर्जुनच्या प्रेमात पडली आहे. तेव्हा चैतन्याला हा आनंदाचा धक्का असतो आणि चैतन्य म्हणतो काय सांगताय कुसुमताई, सायली वहिनी ऑलरेडी अर्जुनच्या प्रेमात आहेत. तेव्हा कुसुम म्हणते तुला एवढा आनंद का झाला आहे? तेव्हा चैतन्य म्हणतो की हा तर खूप मोठा घोळ झाला आहे आणि हा प्रॉब्लेम आपण दोघंच सॉल्व्ह करू शकतो. तुम्हाला माहिती आहे का की अर्जुनसुद्धा सायलीच्या प्रेमात आहे, परंतु अर्जुन हा विचार करत होता की कॉन्ट्रॅक्टमध्ये एक क्लॉज लिहिला आहे की ज्यामध्ये असं लिहिलं गेलं आहे, जर दोघांपैकी एक जण जर एका त्या समोरच्या व्यक्तीच्या प्रेमात पडला आणि ती गोष्ट जर त्याला आवडली नाही तर तो कॉन्ट्रॅक्ट तोडून कायमचा निघून जाऊ शकतो. आणि अर्जुन खरं तर या गोष्टीला घाबरत होता. परंतु कुसुमताई तुम्ही मला ना एक आनंदाची बातमी दिली आहे असं म्हणत आता चैतन्य जाम खुश झालेला असतो. त्यावरती कुसुमताई सुद्धा खुश होते आणि म्हणायला लागते काय, तो अर्जुन सुद्धा सायलीच्या प्रेमात आहे? तेव्हा अर्जुन चैतन्य म्हणायला लागतो की हो, हा तर सायली वहिनींकडून मिळालेला ग्रीन सिग्नल आहे. आता बघा आपण दोघे मिळून त्या दोघांनाही एकत्र आणूयात. तर इकडे आता अर्जुन घरी आलेला असतो आणि तिथे आता अर्जुनने सायलीशी खूप वाईट वागल्यानंतर सायली अजिबात त्याच्याशी काही बोलत नसते. तर काहीच रिॲक्ट न करता सायली अर्जुनला कॉफी देते आणि त्यानंतर खालती निघून जाते. अर्जुन पाहतो तर बेडवरती सायलीची डायरी पडलेली असते आणि अर्जुनला वाटायला लागतं की कदाचित मिसेस सायलीने ही डायरी बाहेर काढली आहे म्हटल्यानंतर त्यांनी त्यात काहीतरी लिहिलं असणार आहे. त्यांना कसला तरी प्रॉब्लेम वगैरे नसेल ना असा विचार करून अर्जुन आता ती डायरी हातामध्ये घेतो आणि ती डायरी हळूहळू वाचायला लागतो. जेव्हा अर्जुन पान पलटतो तर तिथे आता सायलीने अर्जुनसाठी लिहिलेलं एक पत्र अर्जुनला सापडतं की ज्यामध्ये सायलीने स्वतःचं प्रेमाची कबुली दिलेली असते. तिने त्या डायरीमध्ये स्वतःचं प्रेम व्यक्त केलेलं असतं आणि अर्जुन जेव्हा हळूहळू ते पत्र वाचायला लागलेलं असतो तेव्हा अर्जुनसाठी सुद्धा हे खूप मोठं सरप्राईज असतं. तर अर्जुन आता खूप खुश झालेला असतो आणि स्वतःशीच म्हणायला लागतो की मिसेस सायली स्वतःहून माझ्या प्रेमात पडले आहेत आणि मी वेड्यासारखा हा विचार करत होतो की ते कॉन्ट्रॅक्ट मोडून कायमच्या निघून जातील. आणि त्यानंतर अर्जुनला खूप वाईटही वाटतं, कारण गेले 2 दिवस अर्जुन सायलीशी अजिबात नीट वागलेला नसतो आणि त्याचमुळे सायली खूप हर्टही झालेली असते. इतक्यातच चैतन्यचा अर्जुनला फोन येतो. तर अर्जुन आता मोठ्यानेच म्हणायला लागतो यार चैतन्य, माझ्याकडे खूप आनंदाची बातमी आहे. त्यावरती चैतन्य म्हणतो की हो माझ्याकडे सुद्धा. तेव्हा आता दोघेही एकमेकांना म्हणतात की काय आहे ते सांग. तर दोघेही एकदम म्हणतात की सायली प्रेमात पडली आहे. तेव्हा अर्जुन जरासा शॉक होतो आणि म्हणायला लागतो चैतन्य हे तुला कसं समजलं? तेव्हा चैतन्य म्हणतो अरे कुसुमताई आल्या होत्या, म्हणजे तुला भेटायला आल्या होत्या, परंतु माझी भेट झाली आणि तेव्हा त्यांनीच मला स्वतःहून सांगितले की सायली वहिनी तुझ्या प्रेमात पडली आहे. तर अर्जुन म्हणतो हो चैतन्य, जी गोष्ट मी करायला हवी होती त्याच्या आधी ऑलरेडी सगळं काही घडलं आहे, ज्याचा मी कधीही विचारसुद्धा केला नव्हता. तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन आता कसलाच वेळ वाया न घालवता तू डायरेक्टली सायलीला पटकन प्रपोज करून टाक. तर चैतन्य पुढे म्हणायला लागतो की देवाने परत एकदा तुम्हाला एकत्र आणलं आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणायला लागतो हो, परंतु गेले 2 दिवस मिसेस सायली माझ्यामुळे खूप हर्ट झाले आहेत आणि आता त्या माझ्याशी काहीच बोलतही नाही आहेत. तेव्हा चैतन्य म्हणतो की हा प्रॉब्लेम तू क्रिएट केला आहेस ना, मग तू सायली वहिनीची समजूत काढ आणि सर्व काही विसरून अखेर आता मिसेस सायली यांना प्रपोज करून टाक. ते तुझं प्रेम नक्की ॲक्सेप्ट करतील आणि जेव्हा तू त्यांचं प्रेम रिजेक्ट का केलं होतं, म्हणजे स्वतःचं प्रेम तू का व्यक्त करत नव्हता, ही गोष्ट तू त्यांना जर समजावून सांगितली तर त्या समजून घेतील. तेवढ्या समजूतदार आहेत सायली वहिनी. तर
नियतीने अखेरातात दोन चमत्कार घडवत अर्जुन आणि सायलीला एकत्र आणण्यासाठी खूप मोठा खेळ खेळलेला असतो. अखेराता अर्जुन आणि सायली एकमेकांचं प्रेम व्यक्त करत प्रेमाची कबुली देऊन एकत्र कसे येणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत.